आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। राष्ट्रीय स्वयंसेवक जत पश्चिम विभाग यांच्या वतीने जत शहरातून शानदार संचलन, ठिकठिकाणी रांगोळ्यांनी व फुलांच्या पाकळ्यांनी पुष्पवृष्टीने स्वागत। रविवारी येथील बाजारपेठेत श्री हनुमान मंदिरापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ध्वजवंदनेने या कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रारंभी स्वयंसेवकांच्या वतीने मातृवंदना झाली, त्यानंतर शेकडो स्वयंसेवक संचलनासाठी शिस्तबद्धपणे बाहेर पडले। ढोल वाजवत स्वयंसेवक हे जत शहरातील शिवानुभव मंडप, डॉक्टर शालिवाहन पटनशेट्टी हॉस्पिटल, राजे विजयसिंह डबळे कृषी उत्पन्न बाजार समिती जत बस स्टँड, महाराणा प्रताप चौक, डॉक्टर रवींद्र अरळी कॉर्नर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम मंदिर, थोरली वेस, वाचनालय चौक, गंधर्व चौक, मटन मार्केट, बनाळी कॉर्नर मार्गे ही रॅली पेठेतील श्री हनुमान मंदिरासमोर आल्यानंतर या रॅलीचा समारोप करण्यात आला। या संचलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक हे खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व हातात काठी हे संघाच्या गणवेशामध्ये शिस्तीत जात असताना जत शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर रांगोळी काढून फुलांच्या पाकळ्या पसरून पुष्पवृष्टीने त्यांचे स्वागत करण्यात येत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघात 100 वर्ष पूर्ण झाल्याने हे संचलन आयोजित करण्यात आले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सांगली जिल्हा कार्यवाह शामराव जाधव व जत तालुका कार्यवाह संजयराव हत्ती यांनी या संचलनाचे चांगले नियोजन केले होते। यावेळी सर्व स्वयंसेवकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले। कीर्णमार्गं वयं स्वीकृतंगारे समुत्कर्षनिश्रेयसस्यैकमुग्रं रं साधनं नाम वीरावृतं स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा उदन्तः प्रजा गर्जतीव्रानिशं विजेत्री जनसंवता कार्यशक्तिर्विदायास्य धर्मस्य संरक्षणं परं वै भवन्नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वा शिशाते वृषं लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।